नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक आणि अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होतात, त्या हप्त्यावर आज राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे केवळ एकाच हप्त्यावर नाही, तर एकाच वेळी 2 हप्त्यांवर म्हणजेच 9व्या आणि 10व्या हप्त्यावर सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना 2,000 रुपयांऐवजी दोन्ही हप्त्यांचे मिळून तब्बल 4,000 रुपये एकाच वेळी त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो कुठेही अर्धवट सोडू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या काही महिन्यात राज्यात सुरू असलेली विविध आंदोलने, कर्जमाफीची मागणी आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांमुळे सरकारचे लक्ष अनेक दिशांना विखुरले होते, ज्यामुळे 9वा हप्ता रखडला होता. याच काळात 10व्या हप्त्याचीही वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठा दिलासा देण्यासाठी सरकारने स्वतःच्या तिजोरीतून तब्बल 4,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर ही योजना बंद झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या, परंतु जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत ही योजना कधीही बंद होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णपणे निश्चिंत राहावे. शेतकरी बांधवांनो, हे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून राबवली जात आहे. सर्व्हरवर अचानक ताण येऊ नये म्हणून पहिल्या टप्प्यात आज केवळ 12 जिल्ह्यांमध्ये हे वाटप केले जात असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा पैसे दिले जातील. आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेले हे वाटप रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मेसेज येण्यास उशीर झाला तरी काळजी करू नका. सरकारने काही बँकांना प्राधान्य दिले असून स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या 10 बँकांमध्ये खाती असलेल्या शेतकऱ्यांना सर्वात आधी आजच पैसे मिळतील. इतर बँकांमध्ये खाते असणाऱ्यांना 1 ते 2 दिवसांचा विलंब होऊ शकतो, पण त्यांचे पैसे नक्की जमा होतील. हे 4,000 रुपये मिळवण्यासाठी तुमची KYC अपडेट असणे, तालुका कृषी कार्यालयातून काढलेले फार्मर ID कार्ड असणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे म्हणजे आधार सीडिंग असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. पहिल्या टप्प्यात आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित होत आहे त्यामध्ये यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अकोला, वाशिम, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यांचा जिल्हा या यादीत नाही त्यांनी काळजी करू नये, त्यांना पुढील 2 दिवसात लाभ मिळेल. आपले पैसे खात्यात जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही बँकेचे मोबाईल ॲप, ATM किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करू शकता. कधी कधी बँकेचा मेसेज उशिरा येतो, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल वाढत्या सायबर फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. जर कुणीही फोन करून OTP, आधार नंबर किंवा बँक खात्याची माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका. सर्व अटी पूर्ण असूनही जर पैसे आले नाहीत तर शेतकरी बांधव तालुका कृषी कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. एकाच वेळी 4,000 रुपये मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेतीचे इतर छोटे मोठे खर्च भागवण्यासाठी हा निधी मोठा आधार ठरणार आहे. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या अधिकृत सरकारी योजनांच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.